स्त्री म्हणून यात जावं का, किंवा प्रत्येक नाटकाला जातो, मला खूप अभिमान वाटतो. जे काही वाटतंय ते त्यांनी करावं. आता माझ्यासाठी पांडुरंगा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर जागतिक महिला दिन 8 मार्च या निमित्त समस्त महिला वर्गाला माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर महिला दिन आपण का साजरा करतो, तर स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी जेव्हा लढा दिला तो लढ्याचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आणि तोच आज आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. खरं तर प्रत्येक स्त्री खूप स्पेशल आहे, कारण ती कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची मुलगी आहे आणि कोणाची सून आहे. अगदी घरातलं सगळं सांभाळता तिची फार दमछाक होते. पण अशा दमछाकीमध्ये, अशा तारेवरच्या कसरतीमध्ये सुद्धा एक सामान्य स्त्री स्वतःला असामान्य करायचा प्रयत्न करते, आपलं अस्तित्व वेगळं निर्माण करायचा प्रयत्न करते. तर आपल्या या महिला दिनानिमित्तच्या सिरीजमध्ये आपण अशाच अनेक स्त्रियांना भेटणार आहोत. तर आज माझी पहिली पाहुणी आहे लेखिका आणि अभिनेत्री गायत्री नाईक. तिला आज आपण भेटणार आहोत आणि तिच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. गायत्री नाईक एक लेखिका आणि अभिनेत्री. वयाच्या मानाने तिच्या कर्तृत्वाची उंची फार मोठी आहे. भवन्स कॉलेजची विद्यार्थिनी असताना एकांकिका लिहिण्याची संधी तिला मिळाली. पत्रावळी ही तिने लिहिलेली पहिली एकांकिका. त्यानंतर तिने लिहिलेल्या एकांकिकेला खूप छान प्रतिसाद मिळाला. खरोटं, प्रवास, टोपरं यासारख्या दर्जेदार एकांकिका तिने लिहिल्या. खरोटं हे प्रायोगिक नाटकसुद्धा तिने लिहिलं. आज गायत्री मास्टर इन थिएटर आर्ट्समध्ये शिक्षण घेत आहे आणि दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हाय गायत्री, कशी आहेस? हाय, मस्त. सध्या काय करतेस गायत्री? सध्या मी मास्टर्स इन थिएटर आर्ट्स करते, म्हणजे याच फील्डमध्ये पुढे शिकायचा निर्णय घेतला, त्यामुळे ते सुरू आहे माझं सध्या. व्हेरी नाईस. म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे. हो, आत्ता मला असं वाटतंय, कारण पुढे माहिती नाही, म्हणजे ही फील्ड अशी आहे की भरपूर कामं नंतर आल्यानंतर मी नंतर शिक्षणाकडे कितपत लक्ष देऊ शकेन किंवा काय. त्यामुळे हे माझं प्रॉपर वय आहे की मला इंटरेस्ट आहे शिकण्यात आणि आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे, एक्सप्लोर करण्याचं माझं वय आहे हे. त्यामुळे माझं असं वाटतंय की आत्ता शिकते आणि मग काही कामं करायची, करता करता बरंच अजून शिकायचं आहे. त्यामुळे आता प्रॉपर थिओरिटिकल शिक्षण घेते. येस, व्हेरी गुड. गायत्री, थोडक्यात मला तुझ्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. बालपण म्हणजे खरं तर माझा जन्म इथलाच, मुंबईचा, विलेपार्ले आणि अंधेरी. नंतर आम्ही वसईला शिफ्ट झालो, पण माझं मेजर कॉन्ट्रीब्युशन हे इकडचं आहे. म्हणजे पुढे जे काही चाळीत जे काही आजीकडे मावशीकडे राहून जे काही माझ्याकडे आलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन लिखाणात किंवा बाकी सगळ्या गोष्टीत मला फार होतो. आणि मग मी येतेच अशा फॅमिलीतनं जिथे भरपूर म्युझिक आणि संगीतिक घराणं आहे. त्यामुळे संगीताशी खूप जास्त, मी खेळण्यातली नाही, म्हणजे खेळ किंवा असं काही लहानपणापासून काहीच नाही. आमच्याकडे खेळ म्हणजे तबला वाजवणं, फावल्या वेळात गाणं ह्या सगळ्या म्हणजे रियाजाच्या गोष्टी फार चालल्या. आई वडील दोघे फार त्यांच्या कविता वाचणं किंवा हे सगळं फार असल्यामुळे असे संस्कार माझ्यावर जास्त झाले. आणि मग त्यानंतर शाळा वगैरे मी कार्मेलाइट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलची आहे वसई, सो तिथे मी शिकले. आणि त्यानंतर भवन्समध्ये माझी पुढचं जे काही शिक्षण आहे ते भवन्स कॉलेजला झालं. भवन्स कॉलेजची विद्यार्थिनी, ते तू आता एक लेखिका आणि एक ॲक्टिंग करतेस, अभिनेत्री आहेस. तर हा प्रवास तुझा कसा काय घडला? हा प्रवास मेजरली घडला कारण भवन्स कॉलेज अंधेरी, कारण भवन्समधल्या एकांकिका करून आम्ही सुरुवात केली होती. कारण मला माहिती होतं नाटक करायचं आहे आणि त्यामुळे असं कॉलेज हवं, मुंबईचं कॉलेज हवं, आणि त्यामुळे भवन्सला ॲडमिशन घेतलं गेलं. आणि मी एकांकिका ज्या वर्षी करायला सुरुवात केली तीच भवन्सची पण सुरुवात होती एकांकिका क्षेत्रात. त्यामुळे पहिली ती काही एकांकिका मी अभिनेत्री म्हणून सुरुवात केली आहे आणि हिंदी एकांकिकांपासून, उर्दू एकांकिकांपासून सुरुवात केली. आणि मग त्यानंतर प्रत्येक कॉलेजसारखी एक अशी परिस्थिती येते जेव्हा डिरेक्टर नाही आपल्याकडे किंवा लेखक नाही आहेत आपल्याकडे आणि ते हायर करण्या इतकं बजेट आपला नाही आहे. आणि मग तेव्हा असं झालं की आम्हाला असं वाटायला लागलं होतं की आपण आपलं काहीतरी सांगू शकू कदाचित, पण लिहिणार कोण, कॉन्सेप्ट्स आहेत, असं काहीतरी करावंसं असं वाटतंय. मग असंच काही मित्रांकडनं असं आलं की ठीक आहे, तू बऱ्यापैकी बोलतेस तर कदाचित तुला लिहिता येईल. मी कविता लिहायचे तेव्हा, तर की तू प्रयत्न करून बघ. आणि मग पहिली एकांकिका लिहिली ती होती पत्रावळी. त्यात तसं मी प्रोफेशनली माझं नाव किंवा असं काही नाही आहे, पण ते लिहिलं, ते जरा म्हणजे बऱ्यापैकी चाललं.
आणि त्यानंतर जिथून माझी ओळख व्हायला सुरुवात झाली ते म्हणजे एकांकिका घरोटं, ज्याचं नंतर आम्ही नाटक केलं. सो तेव्हापासून लेखिका म्हणजे अभिनेत्री म्हणून मी एकांकिका क्षेत्रात काम करतच होते, पण लेखिका म्हणून ह्या माझ्या पहिल्याच कामाने मला बऱ्यापैकी नाव दिलं. आणि मग त्यानंतर प्रवास आणि बऱ्याच एकांकिका आणि आता टोपरपर्यंत असं चालू आहे. अरे वा, मला हे ऐकायला खरंच खूप छान वाटलं की तू एका कॉन्व्हेंट स्कूलमधली विद्यार्थिनी आहेस आणि आता तू एका एकांकिकेची, एका नाटकाची लेखिका, मराठी नाटकाची एकांकिका. म्हणजे आपल्याकडे ते ओरड होते की इंग्रजी माध्यमाच्या मुलांना धड मराठी लिखाण वगैरे, म्हणजे लिखाण वगैरे फार मोठी गोष्ट आहे. तर हा तसा म्हटलं तर मला असं वाटलं की हा थोडा अवघड असा तुझा प्रवास आहे. पण हा तू कसा काय जमवून घेतलास, म्हणजे कसं काय जमलं तुला हे? नाही, खरंच म्हणजे हे खरं आहे की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं मी मराठी असून माझं मराठी फार वाईट होतं जेव्हा मी शाळेत होती. कारण वसई म्हटल्यावर तिथे बोलली जाणारी मराठी वेगळी आहे. म्हणजे शाळेत मराठी मुली होत्या पण त्यांची मराठी वसईची मराठी जी वेगळी असते. आणि त्यामुळे माझ्यावर तो प्रभाव इंग्रजीचा, आणि मित्र हिंदी बोलल्यामुळे हिंदीचा प्रभाव खूप होता. माझं मराठी तितकं छान नव्हतं. पण हे सगळं कौतुक माझ्या आईचं आहे, कारण मी शाळेपेक्षा मी घरी मराठी जास्त शिकले. म्हणजे आमच्या घरी असं अजिबात झालं नाही. म्हणजे शाळेतले टीचर्स कितीही म्हणू की घरी गेल्यानंतर इंग्लिशमध्ये बोलायचं, पण मला असं वाटतं नाही, मग त्यासाठीच आपण इंग्रजी माध्यमात जातो, इंग्रजी शाळेत बोलायची आणि घरी मराठी बोलली पाहिजे. आणि त्यामुळे घरी मराठी बोललं गेलं, घरी भरपूर मराठी वाचत होतो आम्ही. आणि घरी फार तसा एक वातावरण होतं, साहित्यिक वातावरण. आई वडील दोघेही लिहित होते खूप सुंदर. मम्मीचं MA मराठी आहे, त्यामुळे मी मराठी माझ्या घरच्यांकडनं शिकले भरपूर. म्हणजे शाळेपेक्षा घरच्यांचा फार हात आहे माझं मराठी सुधारण्यामागे आणि छान होण्यामागे. आणि भवन्स महाविद्यालयात आल्यानंतर मराठी सब्जेक्ट मी घेतला होता. म्हणजे इतर मुलं जे IT ला जातात, मी IT ला न जाता मला फार वाटत होतं काहीतरी आहे जे मिसिंग आहे, जे मी शाळेत नाही शिकले. इंग्रजी माध्यमात जे इंग्लिश शिकवलं जातं ते फार वेगळं आहे आणि ते फार म्हणजे आपल्याला मला बरेच कवी नंतर, खूप नंतर कळाले. सो ते झालं कारण मी मराठी घेतलं आणि मग भरपूर कवी मला कळत गेले आणि बऱ्याच गोष्टी नवीन नवीन, अरे बापरे हे पण आहेत, मग हे वाचूया. आणि मग ते वाचन सुरू झालं आणि त्याचं फार मराठी हे आता मला खरंच असं वाटतं, जेव्हा हे वाद होतात तेव्हा मराठी शाळेत घातलं पाहिजे का? हो, घातलंच पाहिजे. कारण मराठी शाळा इंग्रजी खूप छान शिकवतात. इंग्रजी शाळांनी मराठी तितकी छान शिकवावी, नाहीतर माझ्यासारखे घरचे असावेत की जे छान मराठी शिकवतील मुलांना. नाही, मातृभाषा आपली खूप महत्वाची आहे आणि त्याच्यातून आपलं खरं पिंड घडतो. तर ते खरंच, आणि मला तुला पाहताना मराठी लेखिका खूप आनंददायी ही प्रक्रिया. आतापर्यंतच्या तुझ्या प्रवासामध्ये नाटक, एकांकिका वगैरे ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. खरं तर माझी पहिलीच एकांकिका जी लोकांना माहिती पडली ती म्हणजे घरोटं, ज्यांनी मला खरं तर भरपूर ओळख आणि सगळं पहिल्याच कामात मला जी पावती मिळाली ती म्हणजे घरोटं. तर घरोटं ही एकांकिका मुळात बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारित नाही म्हणू शकणार, पण त्यांच्यासोबत आम्ही ती सादर केली. मुळात बहिणाबाई, त्यात मी माझा काहीच क्रेडिट घेत नाही, कारण त्या सगळ्या कविता तितक्या सुंदर होत्या की त्यांनी माझी पुढची संहिता फार सुंदर केली असं मला वाटतं. त्यामुळे घरोटं एकांकिका, जिचं नंतर आम्ही 2 अंकी प्रायोगिक नाटक केलं, जे फार सुंदर झालं, ज्याला भरपूर छान प्रतिसाद मिळाला. मालवणी भाषेतली ती एक एकांकिका. त्यानंतर प्रवास ही कोकण रेल्वेतला एक प्रवासावरची एक एकांकिका आहे. हां, सो ती एक ते कोकणातलं असल्यामुळे ते काय माहिती, ते फार आम्हाला कोकणातल्या बऱ्याच गोष्टी पोहोचवायच्या होत्या. त्यातली ही एक रेल्वेतला जो प्रवास असतो आणि त्यात आपल्याला भेटणारी माणसं, आणि त्यात लेखकांचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रायटर्स ब्लॉक किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक ज्याला आपण म्हणतो, तो मुद्दा हाताळला गेला. आणि मज्जा मस्ती कोकणातली त्याच्यासोबत. त्यामुळे ते प्रवास. आणि आत्ताच जी एकांकिका सुरू आहे ती म्हणजे टोपरं, ती सुद्धा कोकणातली जी शिमगा, म्हणजे ज्याच्यासाठी आपण कोकणातली बरीच माणसं गावी जातो, त्या शिमग्यातल्या संकासूर ही जी परंपरा आहे त्याच्यावर आहे आधारित. म्हणजे आत्ताच्या परंपरा आणि त्या परंपरा, कुठल्याही कलाकाराला त्याची कला देताना जे होतं, म्हणजे एक वेळ येते जिथे आपल्याला आपलं सगळं सोडावं लागतं, ते कोणाला तरी द्यावं लागतं आणि पुढे, तर ती जी फेज असते की आपल्याला आपलं काहीतरी पुढे द्यायचं आणि ती परंपरा म्हणून चालणार आहे, ते देणाऱ्यावरची ही एकांकिका. आणि मध्ये बऱ्याच, म्हणजे कोविडच्या काळातली बोलावं विठ्ठल, म्हणजे ह्याच्या आम्ही फार प्रयोग केले नाही, फार छोट्या ह्याच्यात संथर नावाची एक
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरची ती एक हिंदी एकांकिका होती. रत्नाकर मतकरींच्या एका कथेवर आधारित आम्ही एक एकांकिका केली होती, मला काहीतरी बोलायचं आहे. अशा बऱ्याच एकांकिका आहेत. सगळ्या आम्ही भरपूर प्रयोग नाही लावू शकलो, काहींचे लावले आणि सगळ्यांनीच मला खूप दिले आणि माणूस म्हणून खूप शिकवलं. मला हे ऐकताना खूप इंटरेस्टिंग वाटतंय. समजा आता तुझ्या एकांकिका आम्हाला पाहायच्या असतील तर यूट्यूबवर अवेलेबल आहे का? हो, माझ्या मते घरोटं, प्रवास आणि टोपरं तिन्हीही अवेलेबल आहेत. म्हणजे काही एकांकिकांचे म्हणजे अटल करंडक आणि अहमदनगर महाकरंडक हे दोघं आपले हे सगळे आपले व्हिडिओज यूट्यूबवर टाकतात. त्यामुळे यूट्यूबवर ह्या 3 एकांकिका आहेत सध्या. नक्कीच मग प्रेक्षकांना त्याचा लाभ घेता येईल. नक्की. या अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक स्त्री म्हणून तुला काही आव्हानांना सामोरं जावं लागलं का? आव्हानं नाही, म्हणजे एक इन जनरल काही लोकांचं असतं की स्त्री म्हणून यात जावं का किंवा अभिनय क्षेत्रात काम करावं का, पण ते माझ्याकडे फारसं आलं नाही, कारण माझा फॅमिलीचा सपोर्ट भरपूर असल्यामुळे मला तसं काही कोणाकडनं काही आलं नाही. मला जितकं मिळालं तो भरपूर सपोर्ट मिळाला सगळीकडनंच. फक्त कधी कधी असं वाटतं की स्त्री लेखिका असं म्हटल्यानंतर फार, कारण आत्ता स्त्री लेखिका आहेत बऱ्याच आहेत, पण पुरुषांच्या मनाने तशा कमी आहेत. एकांकिका क्षेत्रात तर फार कमी आहेत. त्यामुळे ते एक वेगळं बघितलं जातं माझ्याकडे, कारण फार नाही आहेत एकांकिका करणाऱ्या मुली किंवा लिहिणाऱ्या, अरे मुलींनी लिहिलंय वगैरे असं होतं. पण माझं असं म्हणणं आहे की ते आव्हानास्पद वाटतं आम्हाला बऱ्याचदा की मी लेखक आहे, मग तिथे मी स्त्री आहे का, त्याचा काही मुद्दा नाही आहे. मी लेखक आहे आणि मग तिथे मी आपण जेव्हा म्हणतो की समानता हवी, तेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की अरे मुलींना प्राधान्य दिलं पाहिजे, आपण ते म्हणताना असं जास्त हे करतो की मुली खाली आहेत. बरोबर. ते हे म्हणताच आपण कामा नये की अरे स्त्री लेखिका आहे, नाही मी लेखिका आहे. बरोबर. आणि मग त्यात मग मला बायफर्केट करू नका की मी स्त्री आहे का, नाही मी तेच लिहिते. इतर लेखकांना ज्या वेदना होतात त्याच मलाही होतात, त्यांना ज्या सगळं तेच आहे आणि फारसं काही नाही. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की हे क्षेत्र असं आहे की त्यात मुलींकडे फार वेगळ्या नजरेने आतमध्ये इंडस्ट्रीत बघितलं जात नाही आणि आमचं नशीब छान आहे की असं नाही केलं जात किंवा काही. त्यामुळे आम्हाला खूप छान नजरेने बघितलं जातं, खूप कौतुक केलं जातं आणि त्या कौतुकाची मुलींना कौतुक आवडतात, त्यामुळे ॲप्रिसिएशन हो, त्यामुळे ते मला फार छान मिळालं. त्यामुळे तशी काही आव्हानं नाही आली, उलट खूप प्रेमाने मला हाताळलं गेलं, खूप छान समजवलं गेलं दरवेळेला आणि मला त्याचा फायदाच झाला भरपूर. गायत्री, तू एक लेखिका आहेस, एक अभिनेत्री आहे, या क्षेत्रामध्ये काम करते. आज तुझ्यासारख्या अनेक सखींना तुला काय मेसेज द्यावा असं वाटतो महिला दिनानिमित्त? म्हणजे कसं असावं आजच्या स्त्रीने? मला असं फार वाटतं तुम्हाला जसं वाटतं तसं असावं, तुम्हाला जे वाटतं ते करावं, जे वाटतं ते बोलावं. मी लेखिका असल्यामुळे काय मला माहीत नाही, पण मला फार छान वाटतं की मला असं खूप वाटतं की स्त्रिया खूप बोलक्या आहेत. मग त्यांनी म्हणजे तोंडाने बोलण्याची त्यांना गरज नाही, ते डोळ्यांनीही खूप बोलक्या आहेत. त्यामुळे त्यांनी समोर बाहेर यावं, म्हणजे ज्यांना ह्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यांनी या क्षेत्रात प्लीज काम करावं. आणि सुंदर हे क्षेत्र स्त्रियांसाठी वगैरे. आणि मला असं वाटतं की त्यांना जे हवं आहे ते करावं. मला अजिबात असं वाटत नाही की त्यांनी बाहेर यावं आणि मग त्यांनी बिझनेस वुमेनच व्हायला पाहिजे. नाही, तुम्हाला घरी बसायचं आहे का, होम मेकर तुम्हाला व्हायचं आहे का आणि त्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तेही करा, मग तेही सुंदर आहे. आणि त्यांना हे असं जे काही वाटतंय ते त्यांनी करावं, जे वाटतं ते त्यांनी बोलावं आणि त्यांनी खरं राहावं. खरं राहण्याची खूप गरज आहे अशा वेळेला असं मला वाटतं बायकांना. आणि त्यांनी खरं राहावं, त्यांना जे आवडतं ते बिनधास्त करावं असं मला खूप वाटतं. खूप खरं उत्तर. थँक्यू. खूपच भावलं मनाला. म्हणजे मी तुझ्या पर्सनॅलिटीकडे जेव्हा बघते तेव्हा मला फार या गोष्टीचं कौतुकही आहे की तुला घडवताना तुझी आई तितकीच ग्रेट आहे. या निमित्ताने मला तिच्याशी 2 शब्द बोलायची इच्छा आहे. येस. नमस्कार ताई. नमस्कार. एक पालक म्हणून आज काय वाटतंय, म्हणजे गायत्रीने आज एवढी प्रगती केलेली आहे, तिच्याशी बोलताना पण मला खरंच भारावून गेल्यासारखं वाटतंय आणि तिच्यात तुमचे गुण आहेत मला असं वाटलं. तर एक मुलगी आपली या अभिनय क्षेत्रामध्ये काम करते, दडपण येतं, भीती वाटते का छान वाटतंय? खूप छान वाटतं. आम्ही तिच्या प्रत्येक नाटकाला जातो, मला खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी तिची नाटकं बघत असते तेव्हा मी एकदम मला असं फील होतं की हे मला करायला नाही मिळालं. म्हणजे माझ्या घरचा सपोर्ट नव्हता असं नाही, पण कदाचित परिस्थितीमुळे मला नाही करता आलं पुढे. ते ती करते, आज मी ते तिच्यात बघून मला खूप आनंद होतो.
त्यात मी खूप खुश आहे. म्हणजे असं आम्ही तिच्या प्रत्येक प्रयोगाला जातो, कुठेही असतो. माझ्या एका नाटकाच्या पण सगळ्या प्रयोगांना, मग तो पुण्यात असो नाशिकला असो, ते माझे आई वडील एकच- तिथे असतात. म्हणजे नाशिकात आणि पुण्याच्या प्रयोगालाही ते येतात आणि एकच नाटक ते 10 बघतात. कारण त्यात तिचं जे कौतुक होत असतं ना, ते कौतुक आम्हाला आमचं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे आम्ही खूप खुश होतो ते बघून. हे खरं आहे, तुझं स्वप्न आहे जे ती पूर्ण करते. हो, माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे की तिने एक अभिनेत्री व्हावी, असं अभिनेत्री व्हावी असं माझं स्वप्न होतं. हे खूप आनंदाची गोष्ट आहे की कारण तुमच्यासारखे पालक आहेत म्हणून अशा अभिनेत्री आणि लेखिका घडतात. तर सगळ्यात आधी मी तुला मनापासून थँक्यू म्हणेन या गोष्टीसाठी. आणि या निमित्ताने मी हे सांगेन की खरंच म्हणजे तुमच्या मुलीमधलं टॅलेंट तुम्ही ओळखलं पाहिजे आणि तिला आई म्हणून एक सपोर्ट नक्कीच. केला पाहिजे. आणि जे मुलांना करायचंय ना ते त्यांना करायला द्यावं. जे त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात घालावं. उगाच आपण मग ते आता तिला तेच करायचं होतं म्हणून म्हटलं ठीक आहे, तू ते कर, आम्हाला आवडेल, हरकत नाही. वरलात ना आणि डोळ्यात जे अश्रू आले, मला असं वाटतं खूप खूप तुम्ही खूप जसं मगाशी गायत्री म्हणाली की स्त्रिया डोळ्यातून पण खूप बोलतात, तर आज तुमचे डोळे खरंच खूप छान बोलतायत. मनापासून धन्यवाद. तर गायत्री, तू आज खूप मनसोक्त दिलखुलासपणे माझ्याशी बोललीस आणि माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला तू खूप छान सपोर्ट केलायस. तर आज महिला दिनानिमित्त ना, तू जसं बहिणाबाईंचा मगाशी उल्लेख हो. केला होतास, तर आज त्यांची आठवण काढणं खूप गरजेचं आहे. अरे, कारण अगदी. त्या काळामधल्या त्या एक कवयित्री, हो. तर आज त्यांच्यासाठी काही त्यांच्या 2 ओळी एक जर तुझ्याकडून गाव. नक्की. म्हणजे मी माझी सुरुवात बहिणाबाईंपासून झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं तेच एक गाणं जे म्हणजे त्यांनाही जेव्हा कोणी विचारलं, आणि ते माझंही म्हणणं आहे की तुझ्याकडे हे सगळं येतं कुठून, असं त्यांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांचं एक उत्तर होतं आणि तेव्हा लिहिलेली ती एक कविता होती, ती मी सादर करते. माझी माय सरस्वती मले शिकवते बोली, लेका बहिणाचे मनी किती गुपित पेरणी, माझी माय सरस्वती. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत, माझी माय सरस्वती. वा, खरंच खूप सुंदर, खूप श्रवणीय, अगदी कान तृप्त झाले. आणि मला वाटतं यापेक्षा खूप चांगला शेवट या ब्लॉगचा होऊ शकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा आवडला असेल याबद्दल शंका नाही आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.